व्हॉट्सअप गाईज, तर आज आपण जाणार आहे राजस्थानला. तर इथून आपली ट्रॅव्हलर जाणार आहे मुंबईला आणि मुंबईवरतून आपण जाणार आहे फ्लाईटनी राजस्थानला. बाबा आशीर्वाद. माझी पण आशीर्वाद रे. माझ्याच पाय लागू दे. आणि मी इज्जतीत माझे पैसे घेऊन टाकतो. आम्ही चाललोय आता मुंबईला ट्रॅव्हलर मध्ये, तर चला. फायनली आम्ही पोचलो आता एअरपोर्टला. ही आमची मागं ट्रॅव्हलर उभी आहे. सगळे आता उतरतील, बॅग्स काढतील आणि मग आम्ही इथून मध्ये जाऊ. मग तिथून सिक्युरिटी चेकिंग आणि बोर्डिंग पास बाकी सगळं प्रोसेस आहे. आणि नंतरून आम्ही लॉन्चमध्ये पण जाणार आहे खायसाठी. थोडा वेळ काय मजा करू लाऊंजमध्ये, तर मजा करायला लय मजा येईल. मजा करायला लय मजा येईल. मजा करायला लय मजा येईल. बॅग्स काढल्या गेलेल्या आहे. सगळे इथं बॅग्स घेत आहे. मम्मी पप्पा इथं बॅग्स घेऊन उभे आहे आणि आता आम्ही मध्ये जाणार आहे थोड्या वेळातच. असं ट्रॉलीवर बसून गेला आहे डायरेक्ट आणि माल त्याला लोटायचं आहे. बॅग्स तिथं सगळ्यांनी बॅग्स काढून ट्रॉलीजमध्ये ठेवून घेतले. प्रणय पण आहे इथं. नाही घेतलं. आम्ही चाललो आता आमच्या गेटवरती. इंडिगोची फ्लाईट आहे, तर इंडिगोच्या गेटवरती इथं बघायला लागतील. उंचावाला गेट आमचं आहे आणि हे सगळे इथं उभे आहे. एक्सायटेड आहे. खूप एक्साइटेड, उत्साही. हे आहे आमचे बोर्डिंग पास आणि आता आम्ही चाललो आहे याच्यासाठी इथून लॉन्चमध्ये. आणि हे आहे सगळे रिस्ट्रिक्टेड आयटम्स जे सगळे बघताय. हे अलाउड नसतं तर हे असं जप्त करून घेतात. जसं मास्टिक्स आहे, लायटर आहे आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या अशा गोष्टी आहे. मेटलची गोष्ट असो किंवा लिपस्टिक्स आहे, बघा काही लिप बाम आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे. ही वाला लावायचं लहानपणात. ही वाला लावायचं. सिक्युरिटी चेकिंग झाली आहे आणि आम्ही आत्ता चाललो आहे इथं. याच्यात तिकीट स्कॅन करून आपण जाऊ शकतो मध्ये. मध्ये गाइस हमारी फ्लाइट कैंसिल होने वाली है. गाइस हम इंडिगो से जा रहे हैं. गाइस हमारी फ्लाइट कैंसिल. इथं अशी क्रिसमसचे डेकोरेशन केले. तिथं वॉटरफॉल पण आहे आणि आम्ही चाललो आता मध्ये. तर इकडं सगळी फॅमिली थांबली माझ्यासाठी. आम्ही आलो आता लॉन्चमध्ये आणि जेवण करतो. आणि हे बघा सीट कशी भेटली असेल. बाहेर सगळे प्लेन्स आहे, बघा प्लेन्स. आणि आम्ही इथं जेवण करतोय. माझा ऑरेंजस गाईस. हे असा काही व्ह्यू आहे इथून लॉन्चमध्ये. आम्ही सगळे पडलेले बसलेले आहे आणि मी कधीच बघतोय प्लेन टेक ऑफ होताना. हे खूप साऱ्या असं बसेस आणि प्लेन्स आहेत. मम्मी आणि पप्पा इथं बसलेले आहे, दोघं आराम करताय. आणि आता आमच्या बोर्डिंगचा टाईम होत आला आहे आणि आता आम्ही निघू थोड्या वेळातच बोर्डिंगसाठी. खूप एक्साइटमेंट होती. आम्हाला खूप एक्साइटमेंट होती कारण प्लेनमध्ये बसलो. खूप दिवसापासून प्लेनमध्ये नव्हतं बसलो. आणि शेवटीला आम्ही काश्मीरमध्ये बसलो होतो. काश्मीरला जाताना
आता बोर्डिंग चालू होईल 20 मिनिटात. ती बस आलेली आहे पण अजून बोर्डिंगसाठी आम्ही थांबलो आहे. 20 मिनिट्स लागणार आहे बोर्डिंगसाठी. मग थोड्या वेळाने प्लेनमध्ये बसू. प्लेनमध्ये बसल्यावरती भेटतो तुम्हाला. आम्ही आता आलो आहे एरोप्लेनपाशी. इथं लाईन लागली आहे. या बसने आलो. काही जाता आम्ही प्लेनमध्ये पोहोचलो आहे आणि आवाज खूप जोरात आहे. असं प्लेन आहे आता मध्ये बसल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि आता इंडिगो. काय करा पोचलोय आता. आणि खूप मोठं एअरपोर्ट आहे जसं तुम्ही बघितलं. आणि आता इथून बॅग्स घ्यायचे आम्हाला. आणि चाललो आम्ही आमच्या हॉटेलवर. एअरफोर्सचं पण आहे आणि इथं कमर्शियल हे पण प्लेन्स. आता आम्ही एअरपोर्टच्या बाहेर निघालो आणि आमची ट्रॅव्हलर येते थोड्या वेळात. बाकी सगळे येत आहे. मग आम्ही हॉटेलवरती. हॉटेलवरतून फिरायला कुठं जायचं आणखी. आपल्याला मेन सिटी कॅप्चर करायची. मार्केट आम्हाला हे घालून दिले मारवाडी राजस्थानी कॅप आहे. सगळ्यांनी घातलंय. आणि हे बाकीचे सगळे ट्रॅव्हलरमध्ये बसलेले आहे. हे बघा हा प्रणय इथं. हॅलो हॅलो. माल पण टोपी घालून दिलेली आहे. तर गाईज आम्ही आता आलो आहे एअरपोर्टच्या बाहेर. आणि इथं फोटो सेशन चालू आहे. इथं ट्रॅव्हलर लागलेली आहे. आणि आम्ही आता जाणार आहे हॉटेलवरती. आणि हॉटेलवरतून फिरायला जाणार आहे. आम्ही सिटी बघणार आहे. ही कोणती सिटी? जैसलमेर सिटी. जैसलमेर सिटी पूर्ण कव्हर करणार आहे. तिथं बघणार आहे काय काय दुकानं बिकानं सगळं बघणार आहे आम्ही. गाईज आता आम्ही आलो आहे इथं हॉटेलवरती. हॉटेलचं नाव आहे गोल्डन हवेली. आणि रिसेप्शनमधून मध्ये चाललं. हॉटेल पण खूप मस्त आहे बघा. एकदम प्रॉपर राजस्थानी थीम, ओल्ड थीम दिलेली आहे. दगडाला कार्व करून असं प्रॉपर. आणि या साईडला आहे पूल. तर पूलमध्ये संध्याकाळून जाऊ आम्ही. इथं मम्मी पप्पा बसलेले आहे आणि बाकी सगळे इकडे. तर हॉटेलमध्ये जाऊ, चेक इन करू, जेवण करू आणि मग त्याच्यानंतर. तर गाईज अशी काही रूम आहे, बेड आहे. आणि इथं एक एरिया बनवलेला आहे जिथं मम्मी पप्पा बसलेले आहे आता. आणि व्ह्यू बघा, खाली स्विमिंग पूल आहे, गार्डन आहे. आणि समोर तो जो फोर्ट दिसतोय हा वाला, हा फोर्टला आपल्याला थोड्या वेळाने जायचं आहे. पण त्याच्या आधी आम्ही रेडी होऊन हॉटेलला जाऊन जेवण करून त्याच्यानंतरच जाणार आहे. आणि आजचा स्टे ह्या हॉटेलमध्येच आहे आमचा. आणि त्याच्यानंतरून मग उद्या पण ह्याच हॉटेलमध्ये आहे ना स्टे. उद्या दुसरे डेस्टिनेशन फिरायचे गाईज. आम्ही आलो आहे टेरेसवरती. इथून बघा किती मस्त व्ह्यू आहे. तो फोर्ट पूर्ण दिसतोय फोर्ट. आणि आता मी इथं थोडा वेळ फोटो काढू आणि मग थोडेसे घेऊ आणि त्याच फोर्टवरती जायचं आहे गाईज आपल्याला. फोर्टसाठी निघू गाईज. तो बघा जैसलमेर फोर्ट. तो फोर्ट म्हणजे जैसलमेरचं एक राजाने बनवलेला. जयसिंग राजा नाव होतं त्याच्यामुळे या जागेचं नाव पडलं जैसलमेर. ओ, राजाच्या नावाने या जागे. आपण जाणार आहे आता तिथे थोड्या वेळाने, एकदा जेवण झाल्यानंतर. आम्ही पोचलोय आता जैसलमेर फोर्टला, जे अजून वरती आहे. तिकडं वरती आहे बघा. लागेल थोडंसं. आणि आता आमचे टूर गाईड आहे ना ते येत आहे. मग आम्ही गाईज आम्ही आता इथे एंट्रन्सवरती आलो आहे. हा आहे मेन गेट. आणि इथून सरळ सरळ जाऊन आहे राजा राणीचा महल वरती. आणि इकडे मम्मी पप्पा आहे आणि बाकीचे सगळे समोर गेले आहे बघा. खूप उंच आहे असा. अजून एवढा चढाव आहे वरती जायसाठी. इथून असं वरती जायचं आहे.
हे सगळे जे आहे ते खूप सारे वेगळे वेगळे जागा आहे आणि काही तर घरं आहे लोकांचे. हे आहे राजा राणी महल, म्हणजे राजाचं आणि राणीचं महल आहे. म्हणजे इथं राजा आणि राणी राहायचे पहिले आणि बाकीचं जी एरिया होता तो सगळा त्यांच्या प्रजेचा होता. आता आपण मध्ये जाऊ थोड्या वेळाने. आने और जाने का एक ही रास्ता है. जिस रास्ते से आप एंटर हुए वही रास्ते से बाहर निकलेंगे. उसी में 4 बड़े दरवाजे हैं. बड़े दरवाजे को लोकल भाषा में पोल बोलते हैं. अक्षय पोल, सूरज पोल, गणेश पोल, हवा पोल, इस तरह से 4 गेट आप क्रॉस कर सकते हैं. अभी खड़े इस चौक को बोलते हैं दशहरा चौक. आज भी यहाँ विजयदशमी आती है तो राज परिवार की तरफ से दशहरा फेस्टिवल मनाया जाता है. सामने देखिए स्टेप पे पिंजरे में वाइट मार्बल का सिंहासन है. इसको दशहरे में फुल डेकोरेट करते हैं. राजा जो है चैतन्य राज सिंह जी भाटी साहब वो वहाँ पे सिटिंग करते हैं. राइट और लेफ्ट में उनके भाई अंकल बैठते हैं. नीचे बरादरी जो दीवान थे, जमींदार थे, ठाकुर थे, उनके वंशज. और लेफ्ट में माँ चामुंडेश्वरी माता का मंदिर. पुराने समय में दशहरा फेस्टिवल होता था तो मंदिर के आगे बकरे और भैंसों की बलि दी जाती है. अभी गवर्नमेंट ने पशु बलि पे बैन कर दिया. ये राजा साहब का महल है, ये रानियों का महल, जिसको अभी बना दिया म्यूजियम. अगर आप जयपुर, जोधपुर, उदयपुर, बीकानेर देख के आए तो तलवारें, भाले, बंदूकें राजा के कमरों में रखे हुए. रानियों के महल में रिनोवेशन चल रहा है, इसलिए रानियों के महल सब बंद पड़े. ऊपर टॉप से आपको सिटी और डेजर्ट का व्यू देखने को मिले. अगर सिर्फ डेजर्ट और सिटी का व्यू देखना है तो मैं आपको कैफे पॉइंट से फ्री ऑफ कॉस्ट में दिखाऊँ. आप देखते हैं मैं म्यूजियम होतं राजाचं महल, पण आम्ही तिथं नाही गेलो कारण आम्हाला पुढचं एरिया फिरायचं होतं आणि आमच्याकडं टाईम खूप कमी आहे. तर म्हणून आम्ही डायरेक्ट पुढं चाललो आहे आणि हे आम्ही फक्त बाहेरून फोटोज काढून स्किप करून दिलं. आधी स्ट्रीट्स खूप साऱ्या आणि स्ट्रीट्समध्ये असे दुकानं आहेत, त्याच्यात कपडे, फ्रीज मॅग्नेट्स, सोव्हिनियर्स, खूप साऱ्या गोष्टी विकत आहे. आणि या घरांमध्ये लोक राहतात पण. हे बघा कसं कार्व केलेलं आहे, हे पूर्ण कार्व केलेलं आहे. ती एक विंडोला पण कसं कार्व केलेलं आहे एकदम बारीकीने. जे बघा असा काही व्ह्यू आहे, सारे घरं दिसत आहेत. ते तिकडं रेल्वे स्टेशन पण आहे. असं खूप सारे, इथे एक तोफ पण आहे. एवढं मोठं शहर आहे असं. आणि आम्ही पूर्ण शहराच्या टॉपेस्ट पॉईंटवर उभे आहे आता. आता मी आहे सगळ्या टॉलेस्ट पॉईंटवरती पूर्ण जैसलमेर सिटीच्या, जो आहे जैसलमेर फोर्टवरती. इथे एक तोफ पण आहे आणि इथंच बाकी सगळे घरं ते दिसत आहे. खूप हाईटवरती आहे हे पॉईंट. आणि तिकडे एअरपोर्ट आणि इकडं ट्रेन आहे. गाईज आम्ही जैसलमेर फोर्टवर वापस आलो आहे हॉटेलमध्ये आणि आता वाजले 7:30 आणि 7:30 वाजले. आता आमचा बुफे खाल्ली, तर बुफे खाल्ल्यानंतर आम्ही झोपून घेऊ. तर भेटूया उद्या.